शेगाव येथे मुजोर ऑटो चालकांची दादागिरी, महिला भाविकांची सुरक्षितता धोक्यात. शेगाव हे महाराष्ट्रातील श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. देशभरातून श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविक शेगावात येत असतात. मात्र गेल्या काही दिवसात येथील ऑटो चालकांनी केलेल्या मुजोर वागणुकीमुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांवर काही ऑटो चालकांकडून अश्लील भाषेत बोलणे, विनाकारण भांडण करणे आणि गैरवर्तणुकीच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. महिलांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून त्यांच्या मनात दहशत बसली आहे. ऑटो चालक भाविकांकडून मनमानी पद्धतीने भाडे वसूल केले जाते. ज्या अंतरासाठी ठरलेले भाडे कमी आहे त्याऐवजी दुप्पट-तिप्पट भाडे आकारले जाते. काही वेळा भाविकांनी विरोध केला तर त्यांना धमक्या देण्याचे प्रकारही घडले आहेत. काही प्रसंगी चालकांनी भाविकांवर हात उचलण्याची हिंमत केली आहे. शेगावातील काही भागात अशा घटनांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व प्रकारामुळे शेगावात येणाऱ्या भाविकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शासनाकडून महिलांमध्ये आणि वृद्ध भाविकांमध्ये या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात भीती पसरली आहे. या प्र या प्रकारावर शेगावात येणाऱ्या भाविकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. खास करून महिलांमध्ये आणि वृद्ध भाविकांमध्ये या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणावर भीती पसरली आहे. या प्रकारावर पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. ऑटो चालकावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना राबवण्यात वाहतूक विभागाने ठराविक भाडेवाढीचे नियम लागू करावेत आणि त्यांचे पालन होईल याची खातरजमा करावी. मनमानी भाडे वसुली करणाऱ्या तसेच प्रवासी भाविकांशी गैरवर्तणूक करणाऱ्या चालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाने भाविकांना त्रास देणाऱ्या मुजोर व दादागिरी करणाऱ्या ऑटो चालकांविरुद्ध कठोर पाऊल उचलले. भाविकांचा विश्वास पुन्हा मिळावा आणि कायदा व सुव्यवस्था कायम राखावी अशी ही मागणी भाविक भक्तांकडून करण्यात येत आहे.